हॅलो मैत्रिणींनो, तर नेहमीप्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी एकदम छान अशी ही ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे. तर हे बघा, आपण ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे आणि आपण उरलेला काठाचा वापर करून ही आजची डिझाईन बनवणार आहोत. तर हे बघा, आपण हा काठही कट करून घेतलेला आहे आणि आपण या डिझाईनला कॅनव्हासचा वापर करणार आहोत. तर हे बघा, आपण कॅनव्हास घेतलेला आहे पूर्ण उंचीचा. तर हे बघा, आपण अस्तरवर कॅनव्हास ठेवून अशा प्रकारे कट करून घेऊ. ठीक आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13 इंच. तर त्याच उंचीचा आपण कॅनव्हास घेतलेला आहे. तर हे बघा, बोटनेक गळा घेतलेला आहे आपण. त्यासाठी आपण 4 इंच रुंदीचा हा गळा घेतलेला आहे. ठीक आहे. आणि बोटनेकची उंची आपण 3 इंच ठेवलेली आहे. ठीक आहे. तर आपण पूर्ण 4 इंचावर मार्क करून अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या काठाची उंची घ्यायची आहे 3.5 इंच. तर आपण खालच्या साईडने 3-3.5 इंच सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे. वरच्या साईडने आपल्याला बोटनेकचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि ह्या पद्धतीने आपल्याला डिझाईन करून घ्यायचे आहे. हे बघा, एकदम सोपी आणि एकदम छान दिसणारी अशी ही आजची डिझाईन आहे. हे बघा. ठीक आहे. या पद्धतीने आपण पूर्ण कॅनव्हासवर ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि आता आपण कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने ही डिझाईन आलेली आहे. आता आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तरवर आपल्याला गळा रुंदी मोजून घ्यायची आहे. तर गळा रुंदी आपण घेतलेली आहे 4 इंच. ठीक आहे. पूर्ण आपल्याला 4 इंचावर अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडनेही 4 इंचावर अशा पद्धतीने लाईन मारणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने लाईन घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा जो कॅनव्हास आहे तो एकदम परफेक्ट आपल्याला यावर बसवायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने सेंटरचा भाग एकदम सेंटरलाच आला पाहिजे. ठीक आहे. आणि आता आपण इथे शिलाई न मारता फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे, जेणेकरून अजून सोपं पडेल आपल्याला. ठीक आहे. पूर्ण याला आपण ग्लू लावून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या कॅनव्हासला अस्तरवर चिपकवणार आहोत. तर हे बघा, एकदम परफेक्ट ठेवून आपल्याला याला अशा पद्धतीने चिपकवून द्यायचं आहे. ठीक आहे. बघितलं, शिलाई न मारता एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कॅनव्हास इथे अटॅच करता आला. ठीक आहे. आता आपण मेन फॅब्रिक घेणार आहोत. मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून आपल्याला कॅनव्हासच्या साईडने एकदम कडेने आपल्याला शिलाई मारायची आहे. तर त्यासाठी आपण आधी पिन्स लावून घेतलेल्या आहे, जेणेकरून अस्तरही सरकणार नाही. ठीक आहे. तर हे बघा, आपण एकदम कॅनव्हासच्या कडेने अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला ही शिलाई मारायची आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट असा आपल्याला पाहिजे तसाच आकार इथे येईल. हे बघा, खालच्या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सेम आपल्याला दुसऱ्या साईडनेही त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, एकदम जसा आकार आपण काढलेला आहे त्याच पद्धतीने आपण ही शिलाई मारून एकदम परफेक्टली कॉर्नर वर घेणार आहोत. हे बघा, पूर्ण आपण दुसऱ्या साईडनेही स्टिच करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे.
एकदम सुंदर ही आजची डिझाईन आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही डिझाईन परफेक्टली कशा पद्धतीने बनवलेली आहे ते कळून येईल. ठीक आहे. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज मी ज्या नवनवीन डिझाईन शेअर करते त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर हे बघा, आपण असे छोटे छोटे कट्स देऊन घेऊ. ठीक आहे. जेणेकरून एकदम परफेक्ट आपला कॅनव्हास जसा आपण लावलेला आहे तशाच पद्धतीने ही डिझाईन एकदम परफेक्टली आपल्याला मिळेल. तर हे बघा, अशा पद्धतीने आता आपण याला मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. जेणेकरून कॅनव्हास जो आपले लावलेला आहे तो मधल्या आतच्या साईडने जाईल आणि एकदम परफेक्ट आपल्याला ही डिझाईन मिळेल. ठीक आहे. आता आपण वरच्या साईडने अशा पद्धतीने दाब टीप देऊन घेऊ. ठीक आहे. तर हे बघा, पूर्ण याला आपल्याला अशा पद्धतीने दाब टीप देऊन घ्यायची आहे. एकदम सुंदर आणि युनिक अशी ही आजची डिझाईन आहे. ठीक आहे. तर आपण आता हे साईडचं अस्तरही जॉईन करून घेऊ आणि साईडचं एक्स्ट्राचा कापड आहे ते आपण कट करून घेऊ. ठीक आहे. आता सेम दुसऱ्या साईडने आपण त्याच पद्धतीने छोटे छोटे कट्स देऊन घेऊ. हे बघा, यालाही आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला ही डिझाईन एकदम अशा पद्धतीने स्ट्रेट करून घ्यायची आहे आणि त्यावर आता आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. हे बघा, आता आपण याला दाब टीप देऊन घेत आहोत. ठीक आहे. साईडनेही आपण अस्तर जॉईन करून घेऊ पूर्ण. ठीक आहे. पूर्ण आता आपण एक्स्ट्राचा कपडाही कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपले हे दोन पार्ट तयार झालेले आहे. ठीक आहे. आता जो काठ घेतलेला होता तो काठ घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने उरलेला अस्तर घ्यायचा आहे. ठीक आहे. काठ जितका आहे त्या मापाची आपल्याला अशी ही पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर उंची घेतलेली आहे आपण याची 9 इंच. ठीक आहे. आणि काठाची जेवढी डिझाईन आहे त्याच्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे. हे बघा, दुसऱ्या साईडनेही आपल्याला डिझाईनच्या साईडनेच शिलाई मारून घ्यायची आहे. तर 3.5 इंचाचा हा आपला काठ आहे. ठीक आहे. एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊ आणि अशा पद्धतीने आपण याला मध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने काढून घेऊ. ठीक आहे. तर दोन्ही साईडने आपण दाब टीप देऊन घेऊ. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हा काठ स्टिच करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे ते दोन पार्ट आपण तयार केलेले आहे त्याला अशा पद्धतीने अटॅच करायचे आहे. ठीक आहे. पूर्ण ही डिझाईन तयार झाल्यावर एकदम छान अशी आणि एकदम प्रोफेशनल टाईप वाटणार आहे. तर हे बघा, आपण अशा पद्धतीने याला काठ अटॅच केलेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडनेही काठ अटॅच करून घेऊ. ठीक आहे. आपण 9 इंचाची पट्टी घेतलेली होती आणि आता आपल्याला मध्यभागी 7 इंच अंतर ठेवून एकदम परफेक्ट वरतीही आपल्याला ते मॅच होत आहे की नाही ते चेक करून आपण अशा पद्धतीने हा काठ अटॅच करणार आहोत. हे बघा, एकदम परफेक्ट बसवायचा आणि त्याला आपण आता पिन्स लावून घेऊ. ठीक आहे. आणि आता आपण यावर स्टिच करून घेऊ. ठीक आहे. हे बघा,
एकदम छान अशी ही डिझाईन दिसत आहे. आणि आता आपण याला अशा पद्धतीने एकदम बारीक लेस ही लावणार आहोत. त्याआधी आपण याला नॉड लावून घेऊ. तर ही बघा आपण येलो कलरचीच नॉड घेतलेली आहे. ठीक आहे. दुसऱ्या साईडनेही आपण नॉड लावून घेऊ. ठीक आहे. आता आपण जी लेस घेतली होती ती लावण्याआधी आपण याला टक्स टाकून घेऊ. दोन्ही साईडने आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे. हे बघा एकदम परफेक्टली आपण हे टक्स टाकून घेऊ. ठीक आहे. आता आपल्याला लेस लावायची आहे. हे बघा मी ज्या कलरचा ब्लाऊज आहे त्याच कलरची लेस घेतलेली आहे, कारण साडी ही त्याच कलरची आहे. ठीक आहे. त्याच कलरची लेस वापरल्यामुळे एकदम छान असा या ब्लाऊजला लुक येणार आहे. बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट, एकदम छान अशी ही लेस आपण इथे घेतलेली आहे. ठीक आहे. हे बघा दुसऱ्या साईडनेही आपल्याला सेम पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. ठीक आहे. बघा पूर्ण आपण ही लेस लावून घेतलेली आहे. तर हे बघा आपली ही लेस लावून झालेली आहे. ठीक आहे. आणि आता आपण त्या नॉडला एकदम छोटे छोटे असे लटकन बनवणार आहोत. तर जी लेस आपण गळ्याला वापरली आहे तीच लेस आपण इथेही लावणार आहोत, जेणेकरून एकदम छान असा याला लुक येईल. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेलं आहे लटकन. दुसरंही आपण त्याच पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान आणि सुंदर अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो बाय.